नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय. तुमच्या सर्वांचं माझ्या मेकअप एक्सपर्ट अदिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझा फ्लॉलेस आणि वॉटरप्रूफ मेकअप लुक, जो की मी मागच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे. तुम्ही ज्या कोणी बघितला नसेल ते जाऊन बघू शकता. मी माझ्या मेकअपमध्ये दाखवणार आहे की मी कोणते कोणते प्रोडक्ट यूज केले आहेत, ते कोणत्या पद्धतीने यूज करायचे आहेत, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ज्या कोणाला माझे टिप्स किंवा ट्रिक्स आवडत असतील किंवा माझा मेकअप आवडला असेल तर त्यांनी कमेंट करायला विसरू नका. तर सुरुवात करूया आजच्या मेकअपला. लेट्स स्टार्ट. तर तुम्ही बघू शकता माझा फेस किती पिगमेंटेड आहे ते. त्यासाठी सर्वात पहिले मी यूज केलेलं आहे डॉक्टर राशेलचं वेट वाईप्स. त्यांनी संपूर्ण चेहरा क्लीन करून घेतलेला आहे. त्यानंतर मी यूज केलेला आहे हायड्रेशन टोनर. माझा फेस ऑइली असल्यामुळे मी यूज केलेला आहे वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर आणि ते मी ब्रशच्या हेल्पने सगळीकडे असं प्रॉपर ब्लेंड करून घेतलेलं आहे. स्किन ऑइली असल्यामुळे आणि मला वॉटर बेस्ड फाउंडेशन लावायचं असल्यामुळे मी अप्लाय केलेलं आहे वॉटर बेस्ड प्रायमरला प्रॉपर ब्लेंड करून घ्यायचं आहे. व त्यानंतर माझे लिप्स खूप ड्राय झाले होते, त्यामुळे मी यूज करत आहे डॉट अँड कीचं लिप प्लमिंग मास्क, जे लिपला हायड्रेशन प्रोव्हाइड करते. जिथे जिथे अनइवन स्किन टोन आहे तिथे मी करेक्टरच्या हेल्पने माझी स्किनला इवन करून घेतलेलं आहे. करेक्टरला ब्रशच्या हेल्पने सर्वीकडे प्रॉपर ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता मी घेतलेला आहे 2 फाउंडेशन शेड. त्याला मी बोटाच्या मदतीने असं प्रॉपर मिक्स करून घेतलेलं आहे. आपण बोटाच्या मदतीने फाउंडेशनला मिक्स करतो, कारण की जेव्हा त्याला प्रॉपर आपण ब्लेंड करतो तेव्हा ते फाउंडेशन ॲक्टिव्ह होतात आणि त्यानंतर आपण ते चेक करायचं आहे की आपला प्रॉपर स्किन टोन तयार झाला आहे की नाही. आणि आता मी ते ब्रशच्या हेल्पने सर्वीकडे अप्लाय करून घेत आहे. ब्रशच्या मदतीने सर्वीकडे लावून झाल्यावर ओलं ब्युटी ब्लेंडर घेऊन संपूर्ण फेसवर त्याला डॅप करायचं आहे. त्यानंतर मी घेतलेला आहे लिक्विड ब्लश आणि ते मी ब्रशच्या मदतीने न लावता मी डायरेक्ट ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने ते लावत आहे, कारण की ते डायरेक्ट ब्युटी ब्लेंडरने लावल्यामुळे माझ्या स्किनमध्ये प्रॉपर ब्लेंड होत आहे. त्यानंतर मी यूज केलेला आहे एक हायड्रेशन स्प्रे, ज्याने माझ्या फेसवर ड्रायनेस येणार नाही आहे. त्यानंतर मी यूज केलेला आहे लिक्विड हायलायटर. आता टाईम येतो आपला बेस लॉक करायचा. छोट्या ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने आईसच्या खाली आलेली क्रिझलिन प्रॉपर सेट करायची आहे. अशा पद्धतीने आपण पिझ्झा पफवर लूज पावडर घेऊन तिला आपण आईसच्या खाली लावणार आहोत. कॉम्पॅक्ट पावडर घेऊन ती संपूर्ण फेसवर राऊंड ब्रशच्या मदतीने मी अप्लाय करून घेत आहे. त्यानंतर सेटिंग स्प्रे यूज करून मी आपला जो बेस आहे तो प्रॉपर सेट करून घेत आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला बेस जो आहे तो किती प्रॉपर सेट झालेला आहे ते, आणि कोणत्याही प्रकारचं प्रोडक्ट माझ्या हातावर लागत नाही आहे. आता मी अप्लाय केलेला आहे पावडर ब्लश. त्यानंतर टाईम येतो तो आय मेकअप आणि सर्वात आधी मी करत आहे आयब्रो डिफाईन. त्यासाठी मी मिस्ट क्लिअर वॉटरने माझे आयब्रोवर असलेलं एक्सेस प्रोडक्ट क्लीन करून घेत आहे. आयब्रो डिफाईन करण्यासाठी मी यूज करत आहे PSAचं जेल आयब्रो डिफायनर आणि तो शेड आहे वॉलनट वॅक्स. आयब्रो डिफाईन करताना सर्वात आधी मिडलपासून एंडपर्यंत आपण जेल ॲप्लिकेशन करून घेणार आहोत व त्यानंतर ब्रशवर राहिलेलं प्रोडक्टने स्टार्टिंगला आपण आयब्रो डिफाईन करणार आहोत. अशा पद्धतीने मी दोन्ही आयब्रो डिफाईन करून घेतलेले आहे. आणि आता टाईम येतो तो आय मेकअपचा. आय मेकअपसाठी मी यूज केलेली आहे क्युटी ब्युटीची आयशॅडो पॅलेट. सर्वात आधी मी लाईट ब्राऊन शेड अप्लाय केलेला आहे. त्यानंतर ट्रान्झिशन एरियावर मी डार्क ब्राऊन शेड अप्लाय करून तोच आउटर कॉर्नरलाही अप्लाय करून घेतलेला आहे. इनर कॉर्नरवर मी व्हाईट आयशॅडो अप्लाय करून त्यानंतर आयबॉल एरियावर मी फरारुसी हॅलोग्राफिक आयशॅडो ग्लिटर शेड पिंक मी अप्लाय करून घेतलेला आहे. त्यानंतर मी अप्लाय केलेला आहे जेल आयलायनर. आणि जेल आयलायनर अप्लाय करत असताना सर्वात आधी मिडलपासून एंडपर्यंत आपण आयलायनर लावून घेणार आहोत व त्यानंतर स्टार्टिंगपासून मिडलपर्यंत आपण आयलायनर अप्लाय करणार आहोत, जेणे की आपलं आयलायनर प्रॉपर अप्लाय होणार आहे. माझ्या आईजवर मी एकदम हलक्या विंग आयलायनर अप्लाय करणार आहे, ज्याने माझ्या आईजचा लुक जो बोल्ड दिसणार आहे. नॉर्मल स्मोकी इफेक्ट दिसण्यासाठी आयलायनरवर पावडर आयशॅडो अप्लाय करून घेतलेली आहे. त्यानंतर PSAचं काजळ अप्लाय केलेलं आहे. वन ऑफ माय फेवरेट मस्कारा, दिस इज स्टेज ट्युबिंग मस्कारा. त्यानंतर मॅरिजोके कंपनीचं हायलायटर मी आयब्रो बोन आणि चीक बोनवर अप्लाय करून घेतलेला आहे.
आणि लिपस्टिक अप्लाय करून आपला आजचा मेकअप लुक कंप्लीट झालेला आहे. मी त्यानंतर अप्लाय केलेला आहे अर्बन डिकेचा मेकअप फिक्सर अँड दिस इज माय फायनल लुक. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.